तर आज ना परीचा बर्थडे होता आणि त्याचं सामान आणण्यासाठी ना आम्ही निघालो होतो. म्हणजे दुकानात म्हटलं सामान वगैरे आणूया डेकोरेशनचं. मग फुगे वगैरे, परत हॅपी बर्थडेचं नेम कार्ड, ते भरपूर असं काय आणायचं होतं. त्याच्यामुळे गेलो होतो आणि आमचा अद्विक ना तिथे तांदूळ सांडायचं काम करत होता. म्हणजे लेकरांना दुकानात घेऊन जायचं म्हटलं ना की काय ना काय उद्योग करत बसतात. मग कसं तरी घरी आलो, लेकरं काय ऐकत नव्हते. मग त्यांना घेऊन पटकन घरी आलो आणि मग आमची तयारी चालली होती की इकडे सजवायचं, तिकडे सजवायचं, हे असं तसं. मग कसं तरी सजवलं, कारण दरवर्षी ना आम्ही पार्किंगला बर्थडे करतो, पण यावेळेस ना घरातच करायचा ठरवला होता. कारण अद्विकचा पण बर्थडे आला डिसेंबरमध्ये, त्याच्यामुळे म्हटलं बघू त्याचा थोडासा मोठा करूया. कारण गेल्या वर्षी ना त्याचा बर्थडे म्हणजे एवढा बेकार केला होता ना की काय सांगायचं. मग मस्त परी ना इथे बर्थडेला बसली होती, औक्षण वगैरे करून घेतला आणि तो केक बघून ना मला खूप हॅप्पी वाटत होती, म्हणजे खुशी होत होती. कारण तेवढा केक ना माझ्या नावचा आहे. कारण आमच्या घरात ना केक कोणीच खात नाही, तर माझ्या मोठ्या जाऊबाई नाही तर मी. मोठ्या जाऊबाई तर गेल्यात गावाला, मग माझ्याच नावचा त्यातला अर्धा तरी केक माझ्याच नावचा आहे. त्याच्यामुळे मी खूप हॅप्पी होते. आणि मग परी बर्थडेला बसली आणि बघितलं का भैयाच्या हातात जे कॅन्डल आहे ना ते तिने काय लावू दिलं नाही. म्हणजे एवढी हट्टी आहे ना की नाही लावायचं म्हटलं ना की नाहीच लावलं. मग भैया हातात घेऊनच ते उडवत होते. आणि मग परीचं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि माझं बाळ बघितलं का, म्हणजे एवढा आजारी आहे ना ती काय सांगायचं. त्याला ताप येतो, सर्दी होती, म्हणजे त्याला दर 15 दिवसाला काय होतं काय माहिती. मला तर त्याचा ना कोडच पडतो, म्हणजे आजारीच असतो. त्याच्यामुळे ना त्याला आहे त्याच अवतारात ठेवलं होतं आणि मी मस्त इथे जेवण वगैरे करून ना केक खायला बसले होते. म्हणजे केक मला खूप म्हणजे खूप आवडतो. तर असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.